ऍसिडिटी आणि शरीरात जळजळ जाणवत असेल तर कोणते प्राणायाम करता येतात? चला आज पाहूया. पहिला कपालभाती. एक सहज श्वास घ्या आणि पोट आत घेत ऍक्टिव्ह एक्झिलेशन करा. पोट रिलॅक्स केल्यावर श्वास नॅचरली आत येतो. सुरुवातीला कमी रेपिटेशन्स पासून करा, जोर लावू नका. कपालभाती करताना हाय बीपी, हार्ट प्रॉब्लेम, हर्निया किंवा प्रेग्नन्सी असल्यास आधी प्रोफेशनल गायडन्स घ्या. चक्कर किंवा डिस्कम्फर्ट वाटल्यास थांबा. अधिक माहिती आणि प्रिकॉशन्स साठी कॅप्शन नक्की वाचा. दुसरं शीतली. जीभ गोल करून त्यातून श्वास घ्या आणि नाकाने सोडा. जीभ गोल करता येत नसेल तर शीतकरी. दातांच्या मधून श्वास घ्या आणि नाकाने सोडा. कपालभातीमध्ये श्वास सोडण्यावर भार असतो आणि शीतली व शीतकरीमध्ये श्वास घ्यायची क्रिया कूलिंग इफेक्ट साठी वापरली जाते. पुढच्या भागात आपण डायबिटीज साठी कोणते योगा आणि प्राणायाम प्रॅक्टिसेस योग्य ठरू शकतात ते पाहूयात. भेटूया भाग 9 मध्ये. धन्यवाद.